म्हणणं शेतकऱ्यांची यादी फक्त आता आपण पहिल्यांदा सुरू केली, अजून यादी पूर्ण यादी व्हायला वेळ आहे. हळूहळू जसे कागदपत्र पूर्ण होतील, अपलोड होतील त्याप्रमाणे यादी होते आणि साधारणतः ही यादी 3 टप्प्यामध्ये यादी होणार आहे. 2 लाखाच्या आतले पहिल्यांदा शेतकरी, त्यानंतर 2 लाख जे 50,000 रुपये जे रेग्युलर भरणारे शेतकरी ते त्यांची एक दुसरी यादी, तिसरी यादी ज्यांचे 2 लाख रुपयाच्या वरची ज्यांची रक्कम आहे, अशा आपल्याला 3-4 टप्प्यामध्ये याद्या येतील. आणि आताही पहिल्यांदा जी आपण यादी सुरू केली आहे, जी क्लिअर आहे तीच सुरू केली यादी. अजूनही बँकांकडून माहिती अजून अपलोड वगैरे करायला अजून त्याला पहिल्या यादीला सुद्धा वेळ लागतोय. त्यामुळे अजूनही पहिली यादी ह्या 2-3 दिवसामध्ये सगळी पहिली यादी क्लिअर होईल. काही ठिकाणची क्लिअर झालेली आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे माझी शेतकरी बांधवांना एकच आपल्या माध्यमातून एक सगळ्यांना सांगणे, याद्या लवकरच येतील. 3-4 याद्या येतील. पहिल्यांदा यादीमध्ये जरी नाव नसलं, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या यादीमध्ये आपलं नाव नक्की, त्यामध्ये जे पात्र शेतकरी त्या पात्र शेतकऱ्यांचं साधारणतः आपल्याला माहिती आहे की 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त संख्या ही या कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माझे म्हणजे पात्र शेतकरी त्यांनी अजिबात काळजी करू नका. यादीला जरी कमी जास्त आपलं नाव जरी मागं पुढं आलं तरी आपलं नाव निश्चित प्रकारे जर आपण पात्र असाल तर नक्की आपलं नाव लागल. फक्त एवढंच आहे की इन्कम टॅक्स भरणारे जे मोठे शेतकरी त्यांना मात्र या यादीतनं वगळण्यात आलेलं आहे. आणि जे नोकरदार आहेत, तुम्हाला ते जे अटी तुम्हाला सर्वांना माहित आहेत, त्यांनाही या यादीतनं वगळलेलं आहे. कारण का या कर्जमाफीचा लाभ आपल्याला हा फक्त गरीब शेतकऱ्यांना द्यायचा आहे. आणि त्यामुळं निश्चित प्रकारे यादीला जरी थोडा उशीर होत असला तर जो उशीर होतोय तो शेतकऱ्यांच्या माझ्या भल्यासाठी होतोय. कालच पंढरपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रा वहिनी पवार असतील, या सर्वांनी आपल्या सर्वांना सूचित केलेले आहे, जे माझे लाभाचे शेतकरी, जे लाभार्थी शेतकरी ज्यांना जे त्यांची कागदपत्र परिपूर्ण आहेत, त्या सर्वांनाच माझ्या 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा निश्चित. नमस्कार, आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत एक मोठी आणि दिलासादायक अपडेट समोर आलेली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यात 2 लाखापर्यंतचे जे काही कर्ज आहे ते माफ केले जात आहे. जर तुमचे नाव पहिल्या यादीत नसेल तर अजिबात काळजी करू नका. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे आणि डेटा अपलोड होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल त्यांचे नाव पुढील टप्प्यातील याद्यांमध्ये समाविष्ट केले जातील. म्हणून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या गावातील अधिकृत यादी वेळोवेळी तपासत राहा आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण असल्याची खात्री करा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण, आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित नोंदी असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करा. तुमच्या जिल्ह्यातील किंवा गावाची यादी जाहीर झाली आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि गावाचे नाव लिहा. अशाच शेतकरी सरकारी योजना आणि ताज्या अपडेटसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.